नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले खूप खूप मनापासून स्वागत. यावर्षी श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आलेली आहे. तर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, मुहूर्त काय आहे, नैवेद्य मंत्र काय आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची 7 अपत्य मारून टाकली. त्यानंतर श्रावणाच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री बरोबर 12 वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि पिता वसुदेव यांच्या पोटी 8व्या पुत्राने जन्म घेतला. आणि हा पुत्र रंगाने थोडा काळा सावळा पण त्याच मनोहरी तेजस्वी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उदयास आला आणि हा श्रीकृष्ण कंसाचा कर्तकाळ ठरला. 26 ऑगस्ट 2024 श्रावणाचा 4था सोमवार याच दिवशी आलेला आहे. यंदाची गोकुळाष्टमी सोमवारच्या पहाटे 3:39 अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 27 ऑगस्ट 2024ला मध्यरात्री 2:19 पर्यंत अष्टमी तिथी असणार आहे. आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12:01 सुरू करायची असून आपण ती साधारणतः 12:45 पर्यंत पूर्ण करू शकतो. म्हणजेच काय, जन्माष्टमीचा शुभमुहूर्त यंदा 44 मिनिटांचा असणार आहे. साधारणतः पाऊण तासाचा वेळ आपल्याला या पूजेसाठी मिळालेला आहे. यामुळे दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण व्हावी यासाठी सोमवार दिवसभरात पूजेची सर्व काही तयारी नैवेद्य तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून मध्यरात्री बरोबर 12 वाजता पूजेला बसल्यानंतर पाऊण तासामध्ये आपली ती पूजा पूर्ण करू शकू. पूजेला बसण्याआधी आंघोळ वगैरे करायची काही गरज नाही, पण पूजेला बसण्या अगोदर सर्वांनी हातपाय तोंड स्वच्छ धुतले असावे. आता बघूया पूजा कशी करावी. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे. असं कोणतंही घर नाही ज्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल. तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही श्रीकृष्णांचा फोटो या पूजेमध्ये ठेवला तरी चालेल. तर आपल्याला स्नान घालण्यासाठी काय करायचं आहे तर एकतर पंचामृत किंवा मग दूध, दही यासारखे पदार्थ वापरायचे असतात. तसेच श्रीकृष्णांना चंदनाचा गंधसुद्धा अतिशय प्रिय आहे. आता जर काहींकडे मूर्ती नसेल तर ज्यांनी फोटो पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यांनी तो ओला स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा आणि नंतर तो पूजेमध्ये वापरावा. यानंतर पुढील पूजेला सुरुवात करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजन नक्की करून घ्यावे. हे तुम्हाला माहीतच आहे, रिद्धिसिद्धीचे पती आद्य पूजेला ज्याला मान असतो तो गणपती. त्यामुळे आपण गणेशपूजन हे सर्वप्रथम केलेच पाहिजे. गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावावा. त्यानंतर फूल वाहावं. दुर्वा असतील तर दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता. दूध दीपाने ओवाळून त्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुण करून देव सर्व कायेषु सर्वदा हा मंत्र म्हणून आपली गणेश पूजा पूर्ण करून घ्यावी. चंदनाचा सुवास त्यांना हवासा वाटतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, सर्वप्रथम ताटामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवल्यानंतर पाण्याने स्नान घालून घ्यायचं. तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखाचा वापरसुद्धा तुम्ही स्नान घालण्यासाठी करू शकतात. पण शंख नसेल तर तांब्यामध्ये पाणी घेऊन सर्वप्रथम पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ वापरून स्नान घाला. नाहीतर मग चंदनाची पेस्ट तयार करा. ही बाळकृष्णांच्या मूर्तीच्या सर्व अंगाला लावून पुन्हा पाण्याने स्नान घाला. यापैकी तुम्ही करू शकतात. स्नान घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा सोपा प्रवाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात. पण मुक्याने स्नान घालू नका. आपण अभिषेक करताना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला स्नान घालताना काही फुलाच्या पाकळ्या इथे वापरलेल्या आहेत. फुलांच्या पाकळ्या वापरलेल्या असतात किंवा चंदनाची पावडरसुद्धा वापरलेली असते. मग ते पाणी तुम्हाला झाडांना घालावं लागेल. पण तुम्ही फुलांच्या पाकळ्या किंवा चंदनाची पावडर जर दुधामध्ये, दही किंवा पंचामृतामध्ये वापरले नसेल तर हे स्नानाचं तीर्थ तुम्ही स्वतःही पिऊ शकतात. तुमच्या घरातील इतर सदस्यांना, लहान मुलांना, बाळांना सुद्धा देऊ शकतात. जर ते तुम्हाला प्यायचं नसेल तर रात्रीचे एखाद्या तांब्यामध्ये भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी किंवा तीर्थ घालून देऊ शकतात. रात्री आपण कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही, त्यामुळे कोणीही रात्री झाडाला तीर्थ घालू नका. आणि हे
तीर्थ ओलांडणार नाही अशा ठिकाणी किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला हे तीर्थाचं पाणी ठेवून द्यायचं आहे. बाळकृष्णांवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला शंखाने बाळकृष्णांवर जल अर्पण करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांची सजावट करायची आहे. त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्हाला जसं सजवता येईल तसं तुम्ही बाळकृष्णांना सजवायचं आहे. वस्त्र परिधान करून आपल्याला बाळकृष्णांना सुशोभित करायचं आहे. पण तुमच्याकडे जर बाळकृष्णांचं जन्माष्टमीचं सर्व साहित्य नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा ही पूजा करू शकतात. म्हणजेच काय, जर तुमच्याकडे जेवढं साहित्य उपलब्ध आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकतात. बाळकृष्णांना आपण जो पोशाख घालणार आहोत तो सहसा करून पिवळ्या रंगाचा असावा, कारण पिवळा रंग बाळकृष्णांना खूप प्रिय होतात. यानंतर चंदनाचा त्यांना गंध लावावा. तुम्ही एकतर चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध मूर्तीला लावू शकतात. बाकी हळद कुंकू या पूजेमध्ये वापरले जात नाही. यानंतर एखादा सुगंधित अत्तर असल्यास ते सुद्धा लावावं. त्याचबरोबर जसं आपण आपल्या बाळाची तयारी करतो त्या छानपैकी अशी बाळकृष्णांची तयारीसुद्धा करावी आणि बाळकृष्णांना दृष्ट लागू नये म्हणून एखादा काळा गंधाचा तिळासुद्धा लावावा. पूजा मांडणीसाठी एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं आहे. नसल्यास ज्या रंगाचं लाल किंवा भगव्या रंगाचं आसन असेल तर ते सुद्धा तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर ठेवू शकतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग, भगवा रंग, पिवळा रंग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. जर तुमच्याकडे पाळणा असेल तर पाळण्यामध्ये बाळकृष्णांची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. सर्वात प्रथम पूजेमध्ये आपल्याला घरी असल्यास आपल्या पूजेतला शंख ठेवावा. त्यानंतर घंटीसुद्धा ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर तीसुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे. कारण बाळकृष्णांना किंवा छोट्याशा श्रीकृष्णाला गाय वासराची आवड होती हे तुम्हाला माहीतच आहे. तर मग आपण शंख ठेवायचा, घंटा ठेवायची, गाय वासराची मूर्ती ठेवायची, थोडीफार फुलांची आरस करून घ्यायची. तुम्हाला जी काही सजावट करायची असेल ती तुम्ही चौरंगावर, पाटावर करायची आहे. पालाफुलांनी तुम्ही करू शकतात. आणि तुम्हाला एक वाक्य माहीतच आहे, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की. त्यामुळे आपल्याला घरामध्ये लहान मुलं बाळाला असतील तर त्यांना समजा हत्ती घोडा किंवा गाई यासारखं खेळणी असतील तर तीसुद्धा तुम्ही ठेवली तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला जशी सजावट करता येईल तशी तुम्ही करा. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची, त्यांना धूपदीपाने ओवाळून घ्यायचं, फुलं अर्पण करायची, तुळशीचं पत्र अर्पण करायचं आणि आपण म्हणायचं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यासुद्धा घालायचं असतं तसेच आपल्याला प्रभावी मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला बाळकृष्णांचे आवडते पदार्थ नक्की माहीतच असतील. लोणी, त्याचबरोबर खडीसाखर ज्याला आपण माखन मिश्री म्हणतो, तर तुमच्या घरातील जी चहामध्ये वापरतात ती साखरसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. फक्त जो कोणता तुम्ही नैवेद्य ठेवशाल त्या नैवेद्यावर आठवणीने तुळशीपत्र ठेवा, कारण तुळशीपत्राशिवाय श्रीकृष्णांचा नैवेद्य पूर्ण होत नाही किंवा ते नैवेद्य ग्रहण करत नाही अशी मान्यता आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही पिंजरीसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही एकदम साध्या पद्धतीने दही, मीठ आणि साखर वापरून ते पोहे बनवून घेऊ शकतात. त्याचबरोबर दह्याचा नैवेद्य असेल किंवा लाह्यांचा, सुकामेवा यासारखे नैवेद्यसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात. तसेच गोड पदार्थ, मिठाईसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने जे श्रीकृष्णांच्या आवडीचे पदार्थ आहे ते बनवून तुम्ही ठेवू शकतात. तसं म्हटलं जातं की श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये 56 भोग ठेवले जातात, म्हणजे 56 प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. पण आपण तर एवढे काही करू शकत नाही. त्यामुळे आपल्या इच्छेने जेवढे आपल्याला ठेवता येईल तेवढे आपण ठेवायचे. काही ऋतुमानानुसार फळं आपल्याला मिळतात, त्यापैकी 5 फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे एकाच प्रकारची 5 फळं किंवा 5 प्रकारची 5 फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पाण्याचा तांबा पाळणा मांडायचा आहे. पाळण्याच्या आजूबाजूला फुलांची किंवा जे साहित्य उपलब्ध आहे त्याची सजावट करू शकता.
आपल्या बाळकृष्णांना त्यात बसवायचं. त्या पाळण्यामध्ये थोडेफार फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या आणि तुळशीपत्र ठेवून या तुळशीच्या पानांवर फुलांच्या पाकळ्यांवर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करू शकतात. बाळकृष्णांची मूर्ती अगदी हळुवारपणे पाण्यामध्ये ठेवायची, ती पडता कामा नये. त्यानंतर बाळकृष्णांच्या पाळण्याला आपण जी काही दोरी बांधतो, तर प्रत्येकाने ती दोरी आपल्या हातामध्ये घ्यायची. उजव्या हातामध्ये ती दोरी म्हणजे पाळण्याची दोरी घ्यायची. त्यानंतर आपला दुसरा हातसुद्धा त्या दोरीला लावावा. त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणा म्हणायचा आहे. जर तुम्हाला येत नसेल तर इंटरनेटवर, यूट्यूबवर तुम्हाला कुठेही बाळकृष्णांच्या जन्माचे भरपूर सारे पाळणे मिळू शकतील. ते सुद्धा तुम्ही लावून पाळणा हलवू शकतात. त्यानंतर पुन्हा बाळकृष्णाला धूप-दीपाने ओवाळून घ्यायचं आहे. घंटीचा नाद करायचा आहे, जेणेकरून जन्मोत्सवाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या घरातील जेवढी जोडपी असतात किंवा घरातील जेवढी मंडळी असतात, त्यांनी सगळ्यांनी बाळकृष्णांना झोका अवश्य द्यावा. शेवटी धूप लावावा किंवा कापूर आरती लावावी. तुम्हाला श्रीकृष्णांची आरती येत असेल किंवा अजून काही वाचायचं असेल, तर जसं की गीतेला एखादा अध्याय वगैरे, तर तो तुम्ही वाचू शकतात, काही हरकत नाही. आता पाळण्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांना रात्रभर ठेवायचं नसतं. एकदा की पाळणा म्हणून झाला की घरातल्या कोणत्याही एका सदस्याने ती मूर्ती हळूच काढून घ्यायची आणि नंतर पुन्हा ज्या जागेवर आपण पूजा केली आहे तिथे ठेवून द्यायची. बालवयापासून अतिशय खोडकर असणारे श्रीकृष्ण साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार आहे, ज्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. प्रेम कसं करावं, खरी मैत्री कशी करावी, सहानुभूती कशाला म्हणतात, नीतिमत्ता, धर्माचरण यासारखी मूल्य, राजकारणातले डावपेच किंवा खरी श्रद्धा काय असते, ही सुद्धा आपल्याला. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजा मध्यरात्री 12 वाजता अवश्य करावी. दिलेल्या वेळेत पूजा पूर्ण करावी. यंदा जन्माष्टमीचा आपल्याला सुद्धा उपवास करायचा असेल तर सोमवारी दिवसभरामध्ये तो तुम्ही करू शकतात. रात्री अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर नैवेद्यामधला एखादा पदार्थ प्रसादाच्या रूपात खाऊन तुम्ही तो उपवास सोडू शकतात. त्यानंतर तुम्हाला काही जेवण वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. पण मग बरेचसे जण असा विचार करता की एवढ्या रात्री, मध्यरात्री कुठे काय आपण जेवण करणार आहोत, तर तुम्ही सकाळी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर नेहमीच्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला स्वयंपाक होतो तेव्हा पुन्हा एकदा पूजा करून पूजा काढल्यानंतर उपवास सोडतात. म्हणजे 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपवास सोडू शकतात. तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही करू शकता. श्रावणाचा 4था सोमवारसुद्धा आहे, पण जन्माष्टमीचा उपवास नाही, तर तुम्ही सोमवारी नेहमीच्या वेळेमध्ये हा उपवास सोडू शकता. पण तुम्ही जन्माष्टमीचा पण उपवास धरलेला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ज्याला आपण दहीहंडी म्हणतो, तेव्हा आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजेमधील सुकलेली पानं, फुलं काढून टाकायची. ती झाडाच्या कुंडीत किंवा मातीमध्ये किंवा कोणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायची. पूजेमधला प्रसाद किंवा फळं वगैरे तुम्ही आसपास घरी प्रसादाच्या स्वरूपात देऊ शकतात. तसेच घरातील मंडळींनी खाल्ला तरी चालेल. तरी होती जन्माष्टमीची संपूर्ण पूजाविधी व उपवास करावा यासंबंधित माहिती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.